बोलणं म्हणजे काय असते माहितीये ना, बाहेरचं खायचं नाही, ही वेळ आहे काय खायची असं म्हणणारी काही जण स्वतः मात्र असं चमचमीत पिझ्झा खायला लागलीत, काही वाटत पण नाही त्यांना पिझ्झा खाताना. मग बोलायचं कशाला. मग अशी 350 रुपयाची भाजी आणली. हा मग केलंय काय? काय मुगाची उसळ. मग जेवण आहे ते मुगाची उसळ. 1 मिनिट, किती वाजलेत? आपण गेलो भाजी आणणं बरोबर आहे. किती वाजले आता? जायच्या आधी कुकर लावला मी, लावलेले मूग तेव्हा. हा मग काय नव्हतं, मुगाची उसळ दात माझे सळसळतात माहिती आहे ना. पिझ्झा चालू होते ना, ते पूर्ण ओरडला त्यांचा खातो का पिझ्झा आता आता. काय करू नाही ना. मला डीमार्ट मध्ये असताना म्हणले की कशाला कोण काय करणार आहे, पिझ्झा उगीच घरात पसारा करून ठेवताय, कशाला काय खायचंय बाहेरचं, आणि आता का खायलाय हो. याला केळं उपासाला सीताफळ म्हणतात तसं वा. आहे. की नाही? खायचं असतोय तर रोज आमच्यावर खायचं. वेळेला केळे मला माहिती होते, मला पुढचं माहित नव्हतं. काय म्हणला? याला केळं उपासाला सीताफळ. येळेला केळं उपासाला सीताफळ. नवीन नवीन आहे, विषय वेगळा आहे हा. मग आता मुगाची उसळ आहे, काय करणार? सकाळी खायची तीच, मी काय करू शकत नाही. बरं सकाळचा ताप वाचला माझा. मी नाही नेणार आहे डब्यात. हा, मग मुगाच्या डाळीनं उसळीनं दात ठेवतात सळसळतात. मग पिझ्झा चालतोय व्हय तुम्हाला? पिझ्झा कडे काय उलटतो, त्याने सळसळत नाही का? भाज्या चिरून घेतल्या, ढबू मिरची, कांदा वगैरे सगळं. मला वाटलं मस्तपैकी ढबू मिरचीची भाजी करणार आहे आणि ते पिझ्झाला वापरले सगळं. भारी काम तुमचं. तुम्हाला सांगितलेलं पिझ्झा करणार आहे म्हणून.